अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो, महाराजांच्या कृपेने तुमच्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण हो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। बघा, स्वामी चरित्र सारामृताचं एक मांडी पारायण किंवा एक आसनी पारायण कसं करायचं तेच आज आपण बघणार आहोत। बघा, स्वामींच्या आपण सगळ्या सेवा करत असतो। पारायण असेल, नित्यसेवा असेल, तारक मंत्राचं अनुष्ठान असेल किंवा नामस्मरण असेल, अगदी सगळ्या सेवा आपण करत असतो। अर्थात आपल्या गुरूंची आपल्यावर कृपा राहावी, आपल्या आयुष्यात जे काही संकट आहे त्याचं निवारण व्हावं, आपल्या आयुष्यात ज्या काही आपल्या इच्छा असतात, मनोकामना असतात त्या पूर्ण व्हाव्यात यासाठी आपण या सेवा करत असतो। पण कधी कधी बघा, इतक्या सेवा करून देखील आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण होत नाहीत, आपल्या आयुष्यातल्या अडचणी काही कमी होत नाहीत। कुठेतरी एका पॉईंटला आपण खचून जातो की आम्ही म्हणतो बघा की इतकी सेवा आम्ही करतो, इतकी सेवा करतो, पण आमच्या आयुष्यातली संकट संपेनात किंवा आमच्या इच्छा पूर्ण होईनात, स्वामी आमच्याकडे लक्ष देईनात असं आपण म्हणतो। मी स्वतः सांगते, माझ्या आयुष्यात देखील खूप मोठा प्रॉब्लेम होता। खूप म्हणजे खूप मी स्वामींकडे एकच प्रार्थना करत असते की माझ्या आयुष्यात जो काही मला प्रॉब्लेम फेस करावा लागला तो कुणालाही फेस करा, म्हणजे तो प्रॉब्लेम कुणाच्याही वाट्याला येऊ नये एवढीच मी स्वामींकडे प्रार्थना करत असते। आणि जे काही मी आज 4 क्षण आनंदाचे जगते फक्त ते स्वामींमुळे। कुठेतरी एका पॉईंटला मी देखील खचले होते, पण माझे मिस्टर असतील किंवा माझे जोडलेले जे काही नातेवाईक आहेत, रिलेटिव्ह आहेत, त्यांनी मला समजावलं की नाही, खचायचं नाही, खचून जाऊ नको, स्वामी आहेत। त्याच दिवशी मी ठरवलं, बघा, ज्या दिवशी मला खचल्यासारखं वाटायचं त्याच वेळी माझं दुसरं मन देखील मला सांगायचं की नाही, स्वामी आहेत, स्वामी आहेत, आपलं स्वामी सगळं नीट करणार आहेत, स्वामी आपलं सगळं व्यवस्थित करणार आहेत। परत एक नवीन ऊर्जा माझ्या शरीरामध्ये निर्माण व्हायची आणि मी परत स्वामी सेवेला चालू करायचे। मी स्वामी सेवा केली, जो काही प्रॉब्लेम होता तो स्वामींनी अगदी न कळत सॉल्व्ह केला, एवढी सुद्धा झळ मला लागून दिली नाही। अर्थात जे काही माझे स्वामी अनुभव आहेत ते मी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेन। म्हणून म्हणते की बघा, तुमचा कितीही मोठा प्रॉब्लेम असू दे, कितीही कठीण प्रसंग असू दे तुमच्या आयुष्यात, तुम्ही खचून जाऊ नका, फक्त तुम्ही स्वामींची सेवा करा। बघा, कुठेतरी आपल्या इच्छा पूर्ण व्हायला, आपले भोग संपायला, आपले कर्म देखील म्हणजे आपल्या कर्मावर देखील अवलंबून असतं, आपले भोग असतात ते आपल्याला भोगायलाच लागतात। स्वामी आपली परीक्षा घेत असतात। बघा, इतक्या सेवा करून देखील तुमची जर इच्छा पूर्ण होत नसतील, संकट निवारण होत नसतील, तर अतिशय प्रभावशाली जे सेवा आहे जी स्वामींची आहे तीच मी आज तुम्हाला सांगणार आहे। अतिशय म्हणजे अतिशय प्रभावशाली सेवा आहे। मी जेवढे पण बघितले आहेत, ज्याने ही सेवा केलेली आहे त्यांच्या इच्छा पूर्ण झालेल्या आहेत। अगदी 24 तासामध्ये स्वामींनी त्यांना मार्ग दाखवलेला आहे। तुमच्या मनात जर खरंच श्रद्धा असेल, मनात भक्तिभाव असेल, मनाने खऱ्या भक्तिभावाने तुम्ही जर ही सेवा केली तर तुमची कितीही कठीण इच्छा असो, कितीही कठीण प्रसंग असो, नक्कीच स्वामी पूर्ण करतील। बघा, ही सेवा म्हणजे काय की स्वामी चरित्र सारामृताचं एक मांडी पारायण किंवा एक आसनी पारायण। आता हे पारायण आपल्याला कसं करायचं ते, म्हणजे ही सेवा कशी करायची मी तुम्हाला सांगते। अर्थात आपल्याला ही सेवा कधी करायची, अर्थात तुम्ही कधीही करू शकता, फक्त शनिवारी आपल्याला ही सेवा करायची नाही आहे। तुम्ही गुरुवारी केली, अर्थात हे 1 दिवसीय पारायण आहे, तुम्ही गुरुवारी केली तर अतिशय उत्तम, आपल्या गुरूंचा वार आहे। ज्या दिवशी पण तुम्हाला शक्य असेल त्या दिवशी तुम्ही करू शकता। पहिलं तर काय करायचं, ज्या दिवशी तुम्ही पारायण करणार आहात, बघा त्यातले थोडके नियम मी तुम्हाला पहिल्यांदा सांगते। हे पारायण करत असताना तुम्हाला पहिल्यांदा संकल्प करायचा आहे। आता संकल्प म्हणजे काय, बघा, तुम्ही हे पारायण किती वेळा करणार। आता स्वामी चरित्र सारामृताच्या ग्रंथामध्ये 1 ते 21 अध्याय असतात। हे 1 ते 21 अध्याय पूर्ण वाचणे म्हणजे एक पाठ करणे, आणि असे तुम्ही किती पाठ त्या दिवसभरामध्ये करणार आहात, 1 पाठ करणार आहात, 2 करणार आहात, 3 करणार आहात, 5 करणार आहात, असे किती पाठ तुम्ही करणार आहात हे तुम्हाला ठरवायचं आहे आधी। समजा जर तुम्ही 3 पाठ करणार आहात, तुम्ही ठरवलं की मी आता स्वामी चरित्र सारामृताचे 3 पाठ करणार आहे, तर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला गुरुवारी म्हणजे तुम्ही ज्या दिवशी करणार आहे त्या दिवशी आंघोळ वगैरे करायची, स्नान वगैरे करायचं। शक्यतो तुम्ही सकाळी करा, ब्रह्ममुहूर्तावर केलेली कोणतीही सेवा नक्कीच देवापर्यंत लवकर पोहोचते असं म्हणतात। तुम्हाला कधी पण करा, पण मला वाटतं की तुम्ही सकाळी करावं। फक्त 12 ते 12:30, दुपारी 12 ते 12:30 मध्ये आपल्याला ही सेवा करायची नाही। ही काय कोणतीच सेवा आपल्याला त्यावेळी करायची नाही, कारण दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ ही 12 ते 12:30 असते, त्यामुळे आपल्याला या वेळेत कोणतीही सेवा करायची नाही। तुम्ही दुपारच्या पुढे करू शकता किंवा 12च्या आत करू शकता।
पहिल्यांदा तुम्हाला किती पाठ करणार आहे हे ठरवायचं आहे. आता समजा जर तुम्ही 3 पाठ करणार आहे तर तुम्हाला तुम्ही पूजा मांडून देखील करू शकता, न पूजा मांडता देखील करू शकता. तर पूजा कशी मांडायची बघा, जर तुम्ही पूजा मांडून करणार असेल तर पूजा कशी मांडायची, तुम्ही एक चौरंग किंवा पाट घ्या, त्याच्यावर पिवळं वस्त्र किंवा लाल वस्त्र अंथरा. तुमच्या घरामध्ये जी काही स्वामींची मूर्ती फोटो असेल ती तिथं स्थापन करा. एखादं फळ बाजू साईडला ठेवा. त्यानंतर धूप दीप नैवेद्य आरती पंचोपचार पद्धतीने स्वामींची पूजा करा. जो काही ग्रंथ आहे स्वामी चरित्र सारामृत तो आपल्याला लागणार आहे, तो ग्रंथ देखील तिथे ठेवायचा आहे, त्याची पूजा करायची आहे. ही झाली पूजा. आता पूजा न मांडता जर तुम्हाला करायचं असेल मग तुम्ही देवघरापुढे तुमच्या बसा आणि करा, असं केलं तरी चालेल. पण पूजा मांडून केल्यानंतर आपल्याला देखील प्रसन्न वाटतं. सो तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही करा, पण करा, सेवा करा. किती पाठ करणार आहे ठरल्यानंतर बघा तुम्ही बसायचं आहे. बसण्यासाठी आपल्याला एक आसन घ्यायचं आहे. आसन घेतल्यानंतर त्या आसनावर बसायचं आहे. आपल्या पारायणाला सुरुवात करायची आहे. म्हणजे सुरुवात करण्याआधी आपल्याला संकल्प करायचा आहे. संकल्प कसा करायचा, थोडंसं पाणी आपल्या उजव्या हातावर घ्यायचं. त्यानंतर एक फूल घ्यायचं, थोड्या अक्षता घ्यायच्या आणि म्हणायचं की स्वतःचं नाव घ्यायचं. मी म्हणून दाखवते बघा तुम्हाला. मी मेघा काश्यप गोत्राची. जर तुम्हाला तुमचं गोत्र माहीत असेल तर त्या गोत्राचं नाव घ्या, माहीत नसेल तर काश्यप म्हणा. काश्यप गोत्राची जी काही तुमची इच्छा आहे ती बोलून दाखवा. माझी ही इच्छा पूर्ण होण्यासाठी मी स्वामीचरित्र सारामृताचं 1 मांडी पारायण करत आहे आणि या पारायणामध्ये मी 3 पाठ करणार आहे. आता तुम्ही किती पाठ करणार आहात, 3, 4, 5, 7, 11 किती करणार आहेत ते बोलायचं आहे. 3 पाठ करणार आहे आणि हे माझं पारायण जे आहे ते निर्विघ्नपणे पार पडू दे आणि माझी जे काही इच्छा आहे ते लवकर पूर्ण होऊ दे, असे स्वामींना आपण मनोमन प्रार्थना करायची. आणि ते जे काही पाणी आहे ते खाली डिशमध्ये एका सोडून द्यायचं. तर हा झाला संकल्प. पारायणाला बसण्याआधी आपल्याला संकल्प करणं आहे. संकल्प हा केलाच पाहिजे. संकल्पाशिवाय कोणतीच सेवा पूर्ण होत नाही. तर संकल्प झाल्यानंतर आता आपल्याला पारायणाला सुरुवात करायची. आता पारायणाला सुरुवात केल्यानंतर जे काही नियम आहे, जे काही अटी आहे ते आपल्याला पाळावेच लागणार आहेत. या नियम अटी न पाळता जर तुम्ही हे पारायण केलं तर त्याचं तुम्हाला अजिबात फळ मिळणार नाही. या उलट जर तुम्ही कटाक्षाने या नियम अटी पालन करून जर हे पारायण केलं तर अगदी 24 तासामध्ये लवकरात लवकर तुमचे जे काही संकट आहे, इच्छा आहेत त्यासाठी स्वामी तुम्हाला मार्ग दाखवतील, तुमच्या इच्छा नक्कीच पूर्ण करतील. बघा, पारायणाला बसल्यानंतर आता पारायण सुरुवात करायची आहे. पण पारायणाला बसण्याआधी जे काही तुम्ही मांडी घालणार आहे, तुम्ही कोणत्या मांडीवर कम्फर्टेबल आहात तशी तुम्हाला मांडी घालायची आहे. पण पूर्ण पारायण होईपर्यंत, आता तुम्ही 3 पाठ करणार आहात, 3 पाठ पूर्ण होईपर्यंत तुम्हाला मांडी मोडता येणार नाही किंवा मांडी बदलता, आदलाबदली मांडीची करता येणार नाही. एकाच मांडीवर तुम्हाला 3 पाठ करायचे आहेत किंवा पारायण संपेपर्यंत तुम्हाला एकाच मांडीवर बसायचं आहे जागेवर. हा झाला पहिला नियम. त्यानंतर दुसरा नियम कोणता, तुम्हाला त्या जागेवरून पारायण संपेपर्यंत पूर्ण होईपर्यंत उठता येणार नाही. जर वॉशरूमला वगैरे जायचं असेल तर ते सुद्धा तुम्हाला जाता येणार नाही. ह्या पारायणाचे नियम आहेत जे मी तुम्हाला सांगते. तर जर बघा तुम्हाला तहान वगैरे लागली तर काय करायचं. आता तहान वगैरे लागली तर तुम्ही एखादं बॉटल असेल, एखादा तांब्या ग्लास तुम्ही तुमच्या शेजारी आधीच म्हणजे पारायणाला बसल्या आधीच भरून ठेवा. ज्यावेळी तुम्हाला तहान लागेल त्यावेळी तुम्ही ते पाणी पिऊ शकता. ही झालं तिसरी गोष्ट. तुम्हाला एका जागेवरून उठता येणार नाही किंवा उठायचंच नसतं, ते उठायचंच नाही. ही झाली दुसरी गोष्ट. त्यानंतर इकडे तिकडे बघायचं नाही. आपलं सगळं लक्ष हे आपल्या वाचनामध्ये, पठणामध्ये असलं पाहिजे. आपलं मनन चिंतन एकाग्रतेने आपण ते पारायण केलं पाहिजे. नाहीतर तुमचं मन एकीकडे आणि तुम्ही वाचताय सगळं, अजिबात त्याचा उपयोग नाही. त्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल असो, जे काही आहे ते मोबाईल जवळ ठेवायचा नाही. बघा, मोबाईल शक्यतो तुम्ही मोबाईल लांबच ठेवा, जेणेकरून तुमचं लक्ष विचलित होणार नाही किंवा मोबाईल जर वाजला वगैरे तुमचं अडथळा निर्माण होणार नाही. त्यामुळे तुमचा मोबाईल वगैरे जे आहे ते सायलेंट करून ठेवा किंवा लांबच ठेवा. ही झाली त्यानंतरची गोष्ट. त्यानंतर एकाच जागी बसून आपल्याला हे पारायण पूर्ण करायचं आहे.
पूर्ण पारायण 3 पाठ तुमचे पूर्ण होईपर्यंत, म्हणजे आता 3 पाठ म्हणजे मी उदाहरणार्थ सांगितले, तुमचे जेवढे पण पाठ असतील, तुमची मनात इच्छा जे पण तुम्ही बोलला आहात की मी एवढे करणार आहे तेवढे करणार आहे, जेवढे पण तुम्ही करणार आहेत तेवढे संपल्याशिवाय तुम्ही त्या जागेवरून उठू शकत नाही, किंवा जी तुमची मांडी आहे ती मांडी बदलू शकत नाही, मांडी मोडू शकत नाही, या मांडीवरून दुसरी मांडी असं घालू शकत नाही, किंवा तुम्ही या जागेवरून दुसरीकडे बसतो अजिबात असं चालत, एकाच जागेवर बसायचं आहे पूर्ण पारायण होऊपर्यंत. बघा मी परत परत तेच सांगते, कारण या चुका तुम्ही करू नये. तुमच्या लवकर जे काही संकट आहे, इच्छा आहे पूर्ण व्हाव्यात, यासाठी ही तुम्ही सेवा करत आहात, त्याचं फळ तुम्हाला मिळावं यासाठी मी हे सांगत आहे. ह्या चुका तुमच्याकडून होऊ नयेत यासाठी मी हे सांगते. तर बघा असे छोटे नियम आहेत. वॉशरूमला वगैरे आले असेल त्यासाठी देखील तुम्हाला उठता येणार नाही, हे मेन आहे. बघा कधी कधी ना आपल्या हातूनही चुका होतात, मग आपण म्हणतो आम्ही इतकी सेवा करतो पण आम्हाला फळ मिळेना, पण त्या सेवेमध्ये आपण अशा काही चुका करतो ज्या चुका करायच्या नसतात, त्या आपण चुका करत असतो आणि मग आपल्याला त्या सेवेचं पूर्ण फळ मिळत नाही, किंवा त्या सेवेचा लाभ आपल्याला मिळत नाही. सो अगदी छोटंसंच म्हणजे फक्त 2 ते 3 नियम आहेत जे आपल्याला पाळून हे पारायण पूर्ण करायचं आहे. अगदी कठीणातली कठीण इच्छा तुमची असो, नक्कीच स्वामी तुम्हाला मार्ग दाखवतील. आता पारायण संपल्यानंतर बघा तुम्ही फक्त ना जेवढं जमेल तेवढंच तुम्ही बोला. 3 असो 5 असो 21 जर बोलाल तर तुमची तब्येत बिघडू शकते. एका जागेवर तुम्हाला तेवढं वेळ बसणं शक्य असेल तर तुम्ही नक्की करा. बघा जिथे आपली इच्छाशक्ती स्ट्रॉंग असते तिथे स्वामीसुद्धा आपल्याला साथ देत असतात. पण तुमची म्हणजे तब्येत जर ठीक नसेल किंवा एवढा वेळ तुम्हाला बसणं जमत नसेल तर तुम्ही थोडकंच बोला, किंवा 3च करणार आहे 5 करणार आहे असं तुम्ही तुम्हाला जेवढं शक्य आहे ते तेवढं तुम्ही करा. पण तुम्ही सेवा करा. खरंच सांगते, स्वामी ज्या दिवशी तुम्ही स्वामी सेवेत आलात त्या दिवशी तुमचे संकट असेल, इच्छा असेल त्या पूर्ण व्हायला सुरुवात होते. अगदी छोटीशी माहिती होती मला. आता पारायण पूर्ण केल्यानंतर बघा काय करायचं, त्या दिवशी ज्यावेळी पण तुमचं पारायण असेल म्हणजे संपलं त्यानंतर तुम्ही धूप अगरबत्ती ओवाळून वगैरे स्वामीची आरती करायची आहे. आरती केल्यानंतर स्वामींना मुजरा करायचा आहे. स्वामींना मनोमन प्रार्थना करायची आहे की माझी जी काही इच्छा आहे ती लवकर पूर्ण होऊ दे, माझं जे काही माझ्या आयुष्यात संकट आहे, अडचणी आहे त्यात मला लवकर माझं निवारण होऊ दे, अशी मनोमन स्वामींना प्रार्थना करायची आहे. आणि स्वामींना गोड काहीतरी नैवेद्य दाखवायचा आहे. तर हे 1 दिवसीय पारायण आहे. अगदी प्रभावशाली सेवा आहे. तुम्ही नक्की करून बघा. नक्कीच स्वामी तुम्हाला मार्ग दाखवतील. नक्कीच तुमच्या इच्छा पूर्ण होतील. सो अतिशय छोटीशी माहिती होती, मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. माहिती जर आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.